नमस्कार, वेदांती ब्लॉगमध्ये तुमचं खूप 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 स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत पिकलेल्या काकडीचे पोळे। हे पोळे लागायला खूप टेस्टी आणि एकदम चविष्ट लागतात। तुम्ही सुद्धा ही रेसिपी झटपट होणारी रेसिपी बनवू शकता। तुम्हाला सुद्धा ही बनवण्यासाठी अगदी सोपी आहे। तुम्ही तुमच्या मुलांना बनवून देऊ शकता। सकाळच्या किंवा संध्याकाळच्या नाश्त्यामध्ये झटपट होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा आणि तुमच्या मुलांना नक्की खाऊ घाला। कमीत कमी साहित्यामध्ये तयार होणारी ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करा। आणि चला आता आपण सुरुवात करूया। पहिल्यांदा काकडी कट करून घ्यायची, तिच्या 4 फोडी करून घ्यायच्या काकडीच्या। आणि काकडी कट करून झाल्यानंतर त्या काकडीमधलं असणारं बी मधलं ते काढून घ्यायचं। त्याच्या अजून थोड्या छोट्या फोडी करूया, म्हणजे किसायला जरा सोपं जाईल। मधले जे काकडीचं बी आहे ते काढायचं आहे, व्यवस्थित साफ करून घ्यायचं। बघू शकता मी काकडी काढून घ्यायचं, असं मधलं सगळं गर जो आहे बियाचा तो काढून घ्यायचा, सगळं बाजूला करायचं आणि व्यवस्थित सगळ्या काकड्यांचं बी काढून काकड्यांच्या फोडींच्या बी काढून घेतलेला आहे। काकडी किसण्याच्या अगोदर सर्व काकडींच्या फोडीच्या आपण साल काढून घेणार आहोत, म्हणजे काकडी किसण्यासाठी इझी जाते। बघू शकता मी इथे काकडीची साल काढायला सुरुवात केलेली आहे। ती व्यवस्थित सर्व काकडीच्या फोडींची तुम्ही बघू शकता, सर्व काकडीच्या फोडीची मी साल काढून घेतलेली आहे। आता आपण ती काकडी किसणीवर किसणार आहोत। मोठ्या याच्याने किसली तरी पण चालते, म्हणजे त्या काकडीचा फक्त गर आपल्याला हवा असतो। व्यवस्थित ती काकडी आपण किसून घ्यायची आहे आणि किसून झाल्या पूर्ण काकडी पहिल्यांदा किसून घ्यायची आणि व्यवस्थित त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं बी काकडीचं किंवा साल येता कामा नये। जर ते मध्ये आलं तर आपल्याला ते खाताना कुठेतरी दाताला लागेल। इथे मी काकडी पूर्ण किसून घेतलेली आहे। आता आपण त्या किसलेल्या काकडीमध्ये 1 वाटी गव्हाचं पीठ घालणार आहोत। म्हणजे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, ते पहिल्यांदा पातेल्यात घेऊया आणि त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं आहे। चवीपुरती मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर तो जो गर आहे काकडीचा तो यामध्ये घालायचा आहे। काकडीचं पाणी आणि काकडीचा गर त्याच्यामध्ये टाकून जेवढं पीठ मावेल काकडीचं पाणी सुद्धा त्याच्यामध्ये घ्यायचं आहे आणि हे सर्व मिक्स करायचं आहे। व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गव्हाचं पीठ व्यवस्थित काकडीच्या गरामध्ये मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे तांदळाचं पीठ। आणि तांदळाचं पीठ सुद्धा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर त्यामध्ये घालणार आहोत आपण, तुम्हाला जेवढा गोड हवा असेल तेवढा आपण गूळ घालणार आहोत। आता आपण त्याच्यामध्ये गूळ घालणार आहोत। जेवढे काकडीचे पोळे आपल्याला गोड हवे आहेत तेवढा आपण गूळ घालून घ्यायचा आणि शेवटी त्याच्यावर घालणार आहोत ती म्हणजे त्यामध्ये घालणार आहोत आपण वेलची पूड आणि जायफळ आपण किसणीवर किसून थोडंसं घालणार आहोत। जायफळ आणि वेलची घातल्यानंतर त्याचा सुगंध खूप छान येतो आणि हे सर्व बॅटर आता आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। जर तुम्हाला जाड वाटलं बॅटर तर तुम्ही थोडं पाणी घालू शकता, पण पाण्याचा जास्त वापर करायचा नाहीये। व्यवस्थित मिक्स करून आणि आपल्याला झाकण देऊन 10 मिनिटं
त्याला तसंच ठेवून द्यायचं आहे. इथे मी पॅन घेतलेला आहे आणि पॅनवर थोडं तेल घालायचं आहे. पॅन व्यवस्थित गरम झाल्यानंतर आपण आता काकडीचा पोळा काढणार आहोत. बॅटर टाकायचं आहे आणि ते हाताने व्यवस्थित पसरून घ्यायचं आहे. चवीला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये सुद्धा सांगा की तुम्ही बनवलेली ही रेसिपी कशी झाली होती. आता याच्यावर आपल्याला ठेवायचं ठेवून 1-2 मिनटं व्यवस्थित शिजून झाल्यानंतर त्याला पलटी मारून घ्यायचा. तुम्ही बघू शकता किती छान एका बाजूनी शिजलेला आहे. तसाच दुसऱ्या बाजूनी सुद्धा त्याला शिजवून घ्यायचा. ही रेसिपी खाण्यासाठी संध्याकाळी नाश्त्याला तुम्ही झटपट होणारी रेसिपी आहे. बनवू शकता. खाण्यासाठी खूप छान लागते. तुम्ही बघू शकता दोन्ही बाजूनी व्यवस्थित मी तो पोळा शिजवून घेतलेला आहे आणि असे सर्व पोळे आपल्याला काढून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की ट्राय करा, शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.